नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील टुकी ग्रामपंचायतीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिलीप नभू मुसळदे यांनी विविध विकास कामांमधील अनियमिततेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण सुरू केलं आहे। ग्रामपंचायतीतील विकास कामे व शासकीय निधींच्या खर्चांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे। मुसळदे यांनी विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सन 2022 पासून ग्रामपंचायत टुकी येथे पंधरवा वित्त आयोग पैसा निधी, ग्राम निधी, पाणी पुरवठा योजना, दलित वस्ती निधी, ठक्कर बाप्पा योजना, जनसुविधा योजना तसेच इतर विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या खर्चाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। निवेदनात सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून अनेक विकास कामांमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। ग्रामपंचायत सदस्य व उपसरपंचांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे। काही विकास कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पूर्ण झाल्याचं दाखवून लाखो रुपयांचा निधी खर्च केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। विशेष म्हणजे दिनांक 29 एप्रिल 2026 रोजी 15वा वित्त आयोगाच्या निधीतून कोणतेही काम न करता तब्बल 5 लाख रुपये काढण्यात आल्याचा आरोपही उपसरपंचांनी केला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। याशिवाय संबंधित अधिकारी व ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करणे, दोषीविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करणे, ग्रामपंचायत कार्यालयातील कागदपत्रांमध्ये फेरफार होऊ नये म्हणून कार्यालय सील करणे तसेच ग्रामपंचायत बरखास्त करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार मागील 2.5 वर्षापासून पंचायत समिती शहादा आणि जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस किंवा प्रभावी कारवाई झालेली नसल्याचा अखेर विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचं त्यांनी सांगितलं। दरम्यान दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करण्यात आली। या आंदोलनाकडे जिल्ह्यातील ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांचं लक्ष लागलं आहे। अधिकृत चौकशी अद्याप बाकी। या प्रकरणातील सर्व आरोप हे उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी केलेले असून त्यांची अधिकृत चौकशी अद्याप झालेली नाही। तसेच संबंधित सरपंच, ग्रामसेवक किंवा प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसल्यानं चौकशी अहवालानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। MDTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी संतोष आखडमल, शहादा। मुसळदे, उपसरपंच टुकी, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार। दिनांक 29/4/2025 रोजी जी ग्रामपंचायत टुकीची चौकशी करण्यात आली, त्या चौकशीमध्ये चौकशी करणारा विस्तार अधिकारी मनोज आर देव हा विकला गेला व ती चौकशी दाबून टाकली। त्याच्यानंतर ग्रामपंचायत टुकी येथे भ्रष्टाचार हा सुरूच राहिला। अनेक वेळे मी प्रशासनास पत्र देऊन तक्रारी केली, पण प्रशासनाने कोणतीही कारवाई न केली। त्याच्यानंतर एप्रिल महिन्यात 5 लाख रुपये न काम करता सरपंच व ग्रामसेवक यांनी काढून घेतले। तसेच पेसा समिती ही कोटी ग्रामसभा दाखवून पेसा सदस्य पद हे बदलण्यात आले व पेसामध्येही मोठा भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे। तरी आज दिनांक 3/6/2026 रोजी मी माननीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आमरण उपोषण करत आहे। तरी जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही। जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर याची जिम्मेदारी ही प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी। जय जोहार, जय आदिवासी, अग्नि जय। मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवासेना संघटनामार्फत माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे। निवेदनात असं नमूद केलं आहे की हे तहसील कार्यालय हे काही संगणक पॉलिटिक आहे जे 7-8 सालपासून इथे कार्यरत आहे, तर त्यांची बदली व्हायला पाहिजे। कारण ते आदिवासी व दलित व इतर गरजू लोकांपासून जे लाभार्थी आहेत, जे विधवा महिला व तसेच अपंग आहेत, त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात, अशी तक्रार आमच्याकडे आली आहे। म्हणून आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना एक निवेदन दिलं आहे की
जे असे कर्मचारी आहेत त्यांची बदली व्हायला पाहिजे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जे येतात लाभार्थी त्यांच्याकडून पैसे पण मागतात, वरून त्यांना चांगली वागणूक देत नाही. म्हणून इथे येतात त्यांच्यासोबत चांगलं वागणूक द्यायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. आम्ही यांचे निवेदन माननीय तहसीलदार साहेब शहादा यांना दिले आहे व परत आम्ही नंदुरबार जिल्हाधिकारी मॅडम यांना सुद्धा पाठवलं आहे. जय जोहार, जय आदिवासी, आपकी जय उन्मुलन जिंदाबाद.